हा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण दुसऱ्या भागाकडे लक्ष देऊया. काल आपण पाहिलं होतं की प्रश्न क्रमांक 5 यामधील एक प्रश्न क्रमांक 5 विभाग मधील पहिला भाग पाहिला होता, तो म्हणजे पत्रलेखनाचा. त्यासंबंधीची आपण संपूर्ण माहिती पाहिली होती. त्यानंतर आज आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 5 मधील दुसरा भाग. आणि हा दुसरा भाग आहे सारांश लेखन. प्रश्न क्रमांक 5 सारांश लेखन. आणि हा सारांश लेखन 5 गुणांसाठी असतो. याची गुणसंख्या असतात 5. तेव्हा 5 गुणांसाठी असलेला हा सारांश लेखनाचा प्रश्न अत्यंत सोपा आणि सुलभ आहे. बऱ्याचदा विद्यार्थी गोंधळून जातात आणि त्यांना हा प्रश्न थोडासा क्लिष्ट वाटायला लागतो, पण त्यात काहीही क्लिष्टता नाही. तर लक्ष द्या, हा प्रश्न कसा असतो त्यासंबंधी आपण माहिती बघूया. हा प्रश्न सारांश लेखनाचा जो प्रश्न असतो, हा प्रश्न 5 या विभागातला हा प्रश्न असतो. त्यामध्ये प्रश्न दिलेला असते की एखादा असा उतारा दिलेला असतो किंवा परिच्छेद दिलेला असतो प्रश्नपत्रिकेमध्ये. त्या दिलेल्या उतार्याचे म्हणजेच परिच्छेदाचे 1/3 इतका सारांश लेखन करा, असा प्रश्न असतो. तर त्या उतार्याचा 1/3 सारांश करायचा असतो. किंवा कधी कधी प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेली असते. सूचना काय असते की तुमच्याच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक जो काय असेल तो, म्हणजे पहिला दुसरा जे काय असेल तो प्रश्न क्रमांक, त्यातील उतारा क्रमांक, तो सुद्धा उतारा क्रमांक पहिला असेल दुसरा असेल काय असेल तो, त्या उतार्याचे 1/3 इतके सारांश लेखन तुमच्या शब्दात करा, अशी सूचना दिलेली असते. तर ह्या अशा प्रकारच्या सूचनेकडे विशेष लक्ष द्यायचं. ह्या सूचना जर वाचल्या तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर लिहिणं अत्यंत सुलभ जाईल. आता प्रश्न आहे 1/3 सारांश करणे म्हणजे काय? 1/3 सारांश करणे म्हणजे उतार्यातील जे शब्दसंख्या असते, या शब्दसंख्या, समजा हा अशी कल्पना करूया आपण की हा संपूर्ण उतारा आहे इथून एवढा. या उतार्याची शब्दसंख्या 1 2 3 4 5 6 7 अशा प्रकारे 150 शब्द असेल असं उदाहरण पाहू आपण कल्पनात्मक. तर 150 शब्द जर उतारा असेल तर त्याचं छोटंसं रूपांतर केवळ 50 ते 52 शब्दात संपलं पाहिजे. असं करणे ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. पण त्याकडे जर आपण सूक्ष्मतेने पाहिलं तर त्यात कठीण काहीच नाही आहे. बघा, एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. जसं एखादी ग्रंथ किंवा एखादी कहाणी आपण 3 तास ऐकतो. किती तास? 3 तास. आता थोडक्यात थोडंसं सांगायचं झालं म्हणजे एखादा चित्रपट आपण 3 तास पाहतो आणि दुसऱ्याला स्टोरी सांगताना, त्याची गोष्ट सांगताना आपण अर्ध्या तासामध्ये ती गोष्ट सांगून मोकळं होतो. म्हणजे नेमकं काय करतो आपण की 3 तासाच्या त्या चित्रपटाचे ठळक महत्वाचे भाग सांगतो, बाकी चिल्लर चल्लर सांगत नाही. म्हणजेच नेमकं काय करतो आपण, त्या 3 तासाच्या चित्रपटाचं 1/3 सारांश करतो. दुसरं उदाहरण सांगता येईल आपल्याला की आपण एखादी नाटक 3 तास पाहतो आणि पाहिलेल्या नाटकाचं अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण त्याचं स्पष्टीकरण दुसऱ्याला सांगतो. तर हे 15 ते 20 मिनिटात दुसऱ्याला सांगणारं स्पष्टीकरण म्हणजे 1/3 सारांश. मग बघा, ही किती सोपी गोष्ट आहे ही, आहे की नाही? पण असं असलं तरी सुद्धा आपण या गोष्टीचा व्याकरणात्मक दृष्टीने विचार करणार आहोत. मग व्याकरणात्मक दृष्टीने विचार करणार आहोत म्हणजे काय करणार आहोत? तर ह्या उतार्यामध्ये, दिलेल्या उतार्यामध्ये असे काही शब्द असतात की जे 10-12 शब्द असतात.
पण त्या 10-12 शब्दाचं एक संकुचित रूपांतर करून एका सामासिक शब्दामध्ये आपल्याला करता येतं. आपण समास बघितला. समासामध्ये काय असतं की 2 किंवा 2 पेक्षा अनेक शब्दसमूहाचा एक शब्दसमूह करणे म्हणजे सामासिक शब्दसमूह, सामासिक शब्द तयार करणे. तर अशा प्रकारचे काही वाक्य उतार्यामध्ये असतात, दिलेल्या उतार्यामध्ये. त्या वाक्यातील अनेक शब्दाचा एक शब्द तयार करून म्हणजे त्याचा आपण अनेक शब्दाचा एक शब्द तयार करतो म्हणजे काय करतो, त्याचं संकुचित रूपांतर करतो. उदाहरणार्थ एक शब्द मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो बघा. शेतात काम करणारा मनुष्य. शेतात काम करणारा मनुष्य. किती शब्द झाले ते? 4 शब्द झाले. 4 शब्द. पण आपण त्याच्यापेक्षा शेतकरी म्हटलं तर एका शब्दामध्ये काम भागून जाते. म्हणजे अशा प्रकारे अनेक शब्दाचा एक शब्द तयार करणे म्हणजे संकुचित रूपात सामासिक शब्द तयार करणे म्हणजेच एक तृतीयांश सारांश करायला सोपं जातं. समजलं का तुम्हाला एक तृतीयांश सारांश कसा करायचा तर? पहा मी 2-3 उदाहरणं दिली आहेत. एक तृतीयांश सारांश करणे म्हणजे मूळ उतारा जर 150 शब्दामध्ये असेल किंवा मूळ उतारा जर बघा इथे लिहून देतो मी. मूळ उतारा जर 150 शब्दांचा असेल तर त्याला भागेला 3 करायचे म्हणजे बरोबर 50 येतात. बघा माझं गणित नाही आहे परंतु थोडंफार चुकलं तर समजून घ्या. म्हणजे 150 भागेला 3 बरोबर 50 म्हणजेच याला म्हणतात एक तृतीयांश. समजलं? म्हणजे हा एक तृतीयांश करणे म्हणजे काय की दिलेला उतारा जितक्या शब्दात असेल त्याच्यात 3 भाग कमी असा उतारा तो करायचा. म्हणजे तो जर 150 शब्द 150 शब्दात असेल तर तो 50 शब्दामध्येच कंप्लीट व्हायला पाहिजे. तो उतारा जर 100 शब्दाचा असेल तर 35 शब्दामध्ये तो उतारा कंप्लीट व्हायला पाहिजे. त्याचं स्पष्टीकरण मात्र सर्व स्पष्टीकरणातले मुद्दे मात्र सर्वचे सर्वच हजर असायला पाहिजे. आणि हा उतारा स्वतःच्या शब्दात करायचा असते, स्वशब्दात. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे एक तृतीयांश सारांश करणं सोपा होतो आणि या गेलेल्या एक तृतीयांश सारांशाला जवळपास 5 गुणांचा हा प्रश्न असतो. आणि अशा प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो 5 गुण सहजासहजी मिळवू शकतो. तर मग आजच्या या भागाचा स्वाध्याय बघा. स्वाध्याय लिहून घ्या. तुमच्या पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 पाठातील पाठ्य उतार्याचे एक तृतीयांश सारांश लेखन तुमच्या स्वशब्दात करा. समजलं का? आणि हा स्वाध्याय तुम्ही घरून छान आरामातपणे सोडून आणा आणि मी उद्याला तो स्वाध्याय तुम्ही सोडवलेला बघेल. लक्षात? जर समजा याहूनही जर समजा तुम्हाला काही अडचण गेल्यास किंवा काही समस्या उद्भवल्यास मला सरळ फोन करा किंवा यामध्ये काही नवीन सुधारणा करायच्या असतील तर तसं मला तुम्ही सुचवू शकता. समजलं? ठीक आहे. धन्यवाद.